चला आज करूयात मोजक्याच साहित्यामध्ये तयार होणारी अतिशय मस्त खमंग कुरकुरीत बिना भाजणीची चकली। ही चकली अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये बनून तयार होते। याला जर का तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं ना तर ती तशीच्या तशी मस्त कुरकुरीत राहते, अजिबात मऊ सुद्धा पडत नाही। मोजक्याच साहित्याचा वापर करून तयार केलेली असल्यामुळे अर्थातच कमी खर्चामध्ये बनून तयार होते। बिना भाजणीची असल्यामुळे साहित्याचं प्रमाण चुकण्याचा तर प्रश्नच उरत नाही। भाजणीची चकली जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला आपल्याला भाजणीचं प्रमाण अचूक घ्यावं लागतं, नाहीतर चकली तळल्यानंतर मऊ पडते, कडक होते, तेलकट होते किंवा तेलामध्ये सुद्धा ती विरघळू शकते। पण या पद्धतीने चकली जर का तुम्ही बनवली तर तुम्ही ते बघू शकता की ती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार झालेली आहे। ही चकली अजिबात तेलकट होत नाही, तळल्यानंतर मऊ सुद्धा पडत नाही। आणि हे बघा, ही चकली आतून आहे ना छान अशी पोकळ आणि वरून मस्त कुरकुरीत बनून तयार झालेली आहे। तर मग ही बिना भाजणीची झटपट तयार होणारी चकली कशी करायची ते बघूयात। तर चकली बनवण्यासाठी इथे ना सुरुवातीला आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भाजलेली फुटाण्याची डाळ, यालाच डाळवं असं सुद्धा म्हणतात। तर आपण चिवड्यामध्ये जी भाजलेली फुटाण्याची डाळ घालतो ना तीच ही डाळ आहे। अर्धी वाटी भाजलेली फुटाण्याची डाळ इथे मी घेतलेली आहे। याला आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची छान बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। आता सध्या आहे ना वातावरण थोडंसं थंड आहे, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं मध्यम गॅसवरती 1-2-3 मिनिटांसाठी मस्त असं रंग बदलू न देता खरपूस भाजून घेऊ शकता। तर हे बघा, भाजलेली फुटाण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला मिक्सरवर फिरून याचं छान असं बारीक मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। छान असं याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय, म्हणजे मग डाळीचे यामध्ये ना बारीक कण शिल्लक राहत नाहीत। तर हे बघा, आता डाळ जरी आपण बारीक वाटून घेतलेली असली ना तरी सुद्धा मी याला आहे ना चाळून घेणार आहे, जेणेकरून डाळीचे कण किंवा छोटे छोटे तुकडे यामध्ये शिल्लक राहिलेले असतील तर ते राहणार नाही। तर हे बघा, हे पीठ चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये डाळीचे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहिलेले आहेत, याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय। पण याला आपल्याला ना फेकून द्यायचं नाहीये, तर एखाद्या भाजीसाठी आपण जेव्हा वाटण तयार करतो ना त्या वाटणामध्ये आपल्याला हे घालायचंय, म्हणजे मग भाजीला सुद्धा छान दाटसरपणा येतो। तर आता हे चाळून झाल्यानंतर बघा, इथे मी घेतलेलं आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ। आता हे विकतचं पीठ आहे, ज्या वाटीने आपण आहे ना डाळवं मोजून घेतलेलं होतं, भाजलेली फुटाण्याची डाळ मोजून घेतलेली होती ना त्याच वाटीने मोजून इथे मी ना 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता याला सुद्धा आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचंय। जर तुम्हाला विकतचं तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर रेशनचे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याला फॅनच्या हवेखाली किंवा कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आणि गिरणीतून दळून आणायचं। तर हे बघा, तांदळाचं पीठ सुद्धा इथे माझं आहे ना छान असं चाळून झालेलं आहे। तर बघा, चकली बनवण्यासाठी आहे ना फक्त आपल्याला एवढेच 2 साहित्य महत्वाचे आहेत। इथे आपण भाजलेल्या फुटाण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे, ज्यामुळे चकली अतिशय खमंग होते, खुसखुशीत होते आणि तांदळाच्या पिठामुळे ना चकली छान कुरकुरीत होते, मऊ पडत नाही, मस्त अशी खुसखुशीत सुद्धा बनून तयार होते। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर बस, फक्त एवढेच 2 साहित्य घ्यायचे आणि मस्त अशी खमंग खुसखुशीत चकली आपल्याला तयार करायची आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचाभर लाल तिखट मी यामध्ये घातलं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये आपल्याला धणे जिरे पावडर घालायची आहे। 2 चिमूटभर मी यामध्ये हिंग घालत आहे। आता यामध्ये घालूयात 2 चमचे पांढरे तीळ, त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर ओवा, चवीपुरतं मीठ घालूयात। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चांगलं मिसळून घ्यायचंय। असं हे व्यवस्थित मिसळून घेतलं की म्हणजे मग आपण तेलाचं मोहन यामध्ये घातल्यानंतर ते सगळ्या साहित्याला छान असं व्यवस्थित लागलं जातं, पीठ सुद्धा छान असं आपल्याला मळता येतं। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत तेल। तर इथे आपण तेल गरम करून कडकडीत तेलाचं मोहन न घालता साधंच तेल आपण इथे वापरलेलं आहे। ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ आणि डाळवं घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी यामध्ये तेल घातलेलं आहे। नेहमीप्रमाणे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन यामध्ये न घालता सुद्धा चकली तळल्यानंतर अजिबात मऊ पडत नाही, मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होते। तेल घातल्यानंतर आहे ना ते पिठाला आपल्याला ना चांगलं असं चोळून घ्यायचंय। पिठाच्या प्रत्येक कणाला तेल अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। हाताने आहे ना बघा, मी अशा पद्धतीने पिठाला छान असं व्यवस्थित हे तेल चोळून घेत आहे।
तेल पिठामध्ये घालून त्याला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आहे ना आता आपल्याला पीठ मळायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी आहे ना इथे मात्र मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तांदळाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ना पीठ मळण्याकरता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर ज्या वाटीने मोजून आपण डाळवं आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यापैकी अर्धच पाणी इथे मी पिठामध्ये घातलेलं आहे. गरम पाणी पिठामध्ये घातलं की आता याला आहे ना आपल्याला हाताने मिक्स न करता सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचंय, कारण पाणी गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात. तर चमच्याने पाणी पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आहे ना हाताने पिठाला असं थोडंसं घट्ट असं दाबून ठेवायचं आणि आपण आता यावर झाकण ठेवणार आहोत. म्हणजे मग गरम पाणी यामध्ये घातलेलं असल्यामुळे पीठ गरम पाण्याच्या वाफेने छान वाफवलं जाईल. याला आहे ना मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं आहे. तर हे बघा, पिठामध्ये गरम पाणी घालून 15 मिनिटांसाठी मी याला झाकून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे बघा उकड न काढता सुद्धा पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे. पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता ना याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं. पीठ मळत असताना जर का तुम्हाला हे थोडंसं कोरडं वाटत असेल तर आपण मगाशी जे गरम पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि छान घट्टसर असा पिठाचा मस्त आपल्याला गोळा मळून घ्यायचा. चकलीसाठी पीठ मळत असताना आहे ना पीठ सैलसर भिजवायचं नाही, तर मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा. म्हणजे मग चकली छान काटेरी बनून तयार होते. तर हे बघा इथे आपलं ना हे चकलीचं पीठ सुद्धा मस्त असं छान मळून झालेलं आहे. चकलीचं पीठ मळून तयार झालं की लगेचच आपण याच्या आता चकल्या तयार करायला घेऊ. तर चकली बनवण्यासाठी इथे बघा मी चकलीचा सोर्या घेतलेला आहे आणि यामध्ये ना ही चकलीची जी स्टार आकाराची जी प्लेट आहे ती आपल्याला घालून घ्यायची आणि त्यानंतर सोर्याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय. सुरुवातीला एकदाच आपण याला तेल लावून घेणार आहोत. सारखं सारखं तेल लावायची अजिबात गरज लागत नाही. त्यानंतर काय करायचंय, मळून घेतलेल्या पिठापैकी आहे ना एक पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि याला आहे ना असा उभा लांबट आकार देऊन घ्यायचा. म्हणजे मग सोर्यामध्ये पिठाचा गोळा घालायला सोयीस्कर जातो. घेतलेला पिठाचा उंडा यामध्ये व्यवस्थित चांगला आपल्याला दाबून भरायचा आहे. म्हणजे मग यामध्ये हवेची पोकळी तयार होत नाही आणि चकली पाडताना चकली तुटत सुद्धा नाही. झाकण लावायचंय, सोर्याचं झाकण लावून घ्यायचं, सोर्या बंद करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या. तर चकल्या पाडण्यासाठी इथे मी एक पोळपट घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिक शीटवरती चकली पाडून घेऊ शकता किंवा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही डिशवरती सुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता, जेणेकरून एकसारख्या आकाराच्या छान चकल्या तयार होतील. तर हे बघा इथे मी आहे ना पोळपटावरती छान अशा गोलाकार चकल्या पाडून घेणार आहे. तर चकली पाडत असताना सुरुवातीचा जो टोकाकडचा भाग आहे तो थोडासा हवं तर गोल करून घ्यायचा आणि तुम्हाला हवे तितके वेडे 4, 5 किंवा 6 वेड्यांची मस्त अशी तुम्ही काटेरी चकली तयार करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की चकली पाडत असताना अजिबात याचे ना तुकडे पडत नाहीयेत. छान अशी अखंड चकली बनून तयार होते. चकलीचा शेवटचा वेढा तोडून घेतल्यानंतर याचं जे तोंड आहे ना ते व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे मग चकली तेलामध्ये सोडल्यानंतर चकलीचे वेढे सुटत नाहीत, चकली अखंड तशीच्या तशी राहते. तर हे बघा छान अशी काटेरी चकली मी इथे तयार केलेली आहे. आता सारख्याच पद्धतीने ना पोळपटावरती मी काही चकल्या तयार करून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही चकली भाजणीची नाहीये. त्याचबरोबर आहे ना या चकलीसाठी आपण तेलाचं मोहन घातलेलं नाही, उकड सुद्धा काढलेली नाहीये आणि तरी देखील चकली मस्त अशी एकसंध छान काटेरी गोलाकार बनून तयार होते. बिना भाजणीची चकली आज इथे आपण तयार करतोय, तरी सुद्धा आहे ना ही चकली खायला अगदी भाजणीच्या चकलीप्रमाणेच मस्त अशी खमंग लागते, खुसखुशीत होते आणि संपेपर्यंत तशीच्या तशी छान कुरकुरीत राहते. तर तुम्ही इथे बघू शकता पोळपटावरती मी इथे काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि सारख्याच पद्धतीने बघा इथे मी ना ताटामध्ये काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या चकल्या आहेत ना आपण तळून घेऊयात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही कामं एकाच वेळेला करू शकता, म्हणजे चकली तयारही करू शकता आणि सोबत तिला तळून सुद्धा घेऊ शकता. पण इथे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या आता आपण तळून घेऊ. तर आता चकली तळण्याकरता बघा इथे मी कढईचा वापर न करता पॅनमध्ये चकली तळणार आहे. पॅनमध्ये चकली तळल्यामुळे एकतर चकली तळत असताना त्या वाकड्या तिकड्या होत नाहीत आणि दुसरी गोष्ट तेल सुद्धा कमी लागतं. तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये मी एक पिठाचा गोळा घातला आणि तो घातल्याबरोबर लगेच वरती तरंगायला लागला आणि यावरती तेलाचे बघा बुडबुडे तयार झालेत. याचाच अर्थ आहे ना आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलं गेलेलं आहे.
आता चकली तेलामध्ये सोडत असताना ती हाताने न उचलता अशी बघा उलटण्यावरती आपल्याला घ्यायची, म्हणजे मग एकतर चकलीचे तुकडे होत नाही आणि दुसरी गोष्ट चकलीचा आकार सुद्धा बिघडत नाही। तर चकली तेलामध्ये सोडण्याची ही एक खास ट्रिक आहे, ज्यामुळे तुमच्या चकलीचा आकार सुद्धा बिघडणार नाही, चकलीचे तुकडेही पडणार नाही आणि गरम तेलामध्ये चकली सोडताना तुमच्या हाताला सुद्धा चटके लागणार नाही। तर अलगद अशी ही चकली तेलामध्ये मी सोडून दिलेली आहे आणि जेवढ्या चकल्या पॅन मध्ये मावतील तेवढ्याच चकल्या आपल्याला तेलामध्ये तळण्याकरता घालायच्या, म्हणजे मग चकलीचा आकार बिघडत नाही, चकल्या सुद्धा व्यवस्थित छान अशा एकसारख्या तळल्या जातात। चकली तळत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवरती छान अशी खरपूस चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। चकली तेलामध्ये सोडल्याबरोबर बघा चकलीवरती ना तेलाचे बुडबुडे तयार होतात आणि जेव्हा हे बुडबुडे कमी होतील त्यावेळेला ना आपल्याला चकली दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीपेक्षा आता चकलीवर तयार झालेले तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता चकली दुसऱ्या बाजूने तळण्याकरता मी ना अशी पलटी करून घेतलेली आहे। मस्त अशी ही खरपूस आपल्याला तांबूस रंगावरती छान तळून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरती छान अशी चकली खरपूस तळून घेतली ना की म्हणजे मग ती तेलातून बाहेर काढल्यावर मऊ पडत नाही, तशीच्या तशी मस्त कुरकुरी राहते। आता चकलीची एक बॅच तळण्याकरता आहे ना साधारण आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात। मध्यम गॅसवरती बघा चकलीची मी एक बॅच छान अशी खरपूस मस्त अशी तांबूस रंगावरती तळून घेतलेली आहे। चकली तळत असताना ना आपल्याला खूप जास्त याला उलटपालट करायचं नाही, म्हणजे मग चकली तेलकट होत नाही। दोन्ही बाजूने चकली छान अशी खरपूस तळली गेली ना की यातलं तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचंय आणि चकली आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची। तर हे बघा मस्त अशा एकसारख्या रंगावरती मी छान चकल्या तळून घेतलेल्या आहेत। आता सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या चकल्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तेलाचा ताव जर का थोडासा कमी झाल्यासारखा तुम्हाला वाटत असेल तर तेल पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला एक एक करून चकली सोडून छान अशी खुसखुशीत कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे। तर बघा चकलीची दुसरी बॅच सुद्धा 4 ते 5 मिनिटांसाठी मी मध्यम गॅसवरती छान अशी खरपूस तळून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या सगळ्या चकल्या आपण तळून घेणार आहोत आणि हे बघा अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये ही मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत चकली या ठिकाणी आपली बनून तयार झालेली आहे। मोजक्याच साहित्याचा वापर केलेला असल्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये ही चकली बनून तयार होते। घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात जवळपास 1 किलो चकली आपली इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता छान गोलाकार काटेरी चकली तयार झालेली आहे, अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये किंवा मऊ सुद्धा पडलेली नाहीये। तर हे बघा मस्त अशी कुरकुरीत चकली खाण्यासाठी आपली इथे तयार आहे। तासाभरात या चकल्या थंड झाल्या की याला आपल्याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे मग त्या महिना ते 1.5 महिना अगदी व्यवस्थित टिकतात, छान कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ सुद्धा पडत नाही, चवीला सुद्धा मस्त खमंग लागतात। मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला आजची ही चकलीची रेसिपी आवडली असणार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।